देशभरात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ। घरोघरी आदिशक्तीचा जागर होणार। घर बसल्या झी 24 तासवर घ्या राज्यभरातल्या देवींचं दर्शन। नवरात्रोत्सवानिमित्तानं पुढचे 9 दिवस दांडिया आणि गरब्याचा उत्साह। तर फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याचा विश्व हिंदू परिषदेच्या आयोजकांना सूचना। नवरात्रोत्सवामुळे साबुदाण्याच्या दरात वाढ। शेंगदाणे भगरचे दर मात्र स्थिर। साबुदाण्याच्या दरात प्रति किलो 4 ते 5 रुपयांची वाढ। उपवासामुळे मागणी वाढल्यामुळे दर वाढले। सर्व फुलांच्या दरामध्ये मोठी वाढ। मोगरा प्रति किलो 1000 रुपयांवर पोहोचला, तर शेवंती 150, झेंडू 120 ते 130 रुपये किलो। देशात आजपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जीएसटी बचत उत्सवाची घोषणा। आता फक्त 5 आणि 18% स्लॅब। दैनंदिन वापरामधल्या वस्तूंसह टीव्ही, फ्रीज, कार स्वस्त होणार। ठाणे मेट्रोची आजपासून ट्रायल रन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। लवकरच गायमुख ते कॅडबरी मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार। सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम, ही जरांगेंची दडपशाही। भुजबळांची टीका। हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा निर्धार। झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची गाडी जाळण्याचा प्रयत्न। जालन्यामधल्या नीलमनगर भागातली घटना। जरांगे समर्थकांचा कट असल्याची वाघमारेंची टीका। आता रिकामा ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या। धनंजय मुंडेंची सुनील तटकरे यांच्याकडे मागणी। तर योग्य वेळी योग्य जबाबदारी, सुनील तटकरेंचं उत्तर। आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा विजयी चौकार। अभिषेक शर्माच्या वादळासमोर पाकिस्तानचा पालापाचोळा। सलमान अली आगाच्या संघाचा माज उतरवला। अर्धशतकानंतर पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त कृती। हे तर AK-47 सारखा ऍक्शन करत भारतीय पर्यटकांना मारल्याचं दाखवलं। संजय राऊतांचा BCCI सह मोदी सरकारवर हल्लाबोल।